हाय, वेलकम टू माय मिनी व्लॉग. या व्लॉगमध्ये आम्ही लास्ट वीकेंड ज्या शॉर्ट ट्रिपला गेलो होतो ते दाखवणार आहे. व्हिडिओ थोडा लाँग असणार आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. शॉर्ट ट्रिप म्हणण्यापेक्षा आम्ही एका स्टेकेशनसाठी गेलो होतो. कारण मुलं अजून लहान आहेत आणि आत्ता लाँग ट्रिप्स प्लॅन करणं थोडं डिफिकल्टच आहे. मुंबईहून कॅब बुक करून आम्ही पोहोचलो बोईसरला. तिथे आम्ही आमच्या एका रिलेटिव्हकडे एक रात्र राहणार होतो आणि त्यानंतर पुढे आम्ही जाणार होतो समर्थ कृपा ॲग्रो टुरिझम फार्मसाठी. आम्ही चौघंही या ट्रिपसाठी फार एक्सायटेड होतो. समर्थ कृपाला पोहोचल्यावर गेल्या गेल्याच आम्ही तिकडचं शहाळं घेतलं. हे शहाळं त्यांच्याच बागेतल्या माडाच्या झाडावरचं आहे. मग त्यांनी तिथे आमच्या समोरच त्याला सोलून छानपैकी रेडी करून मला दिलं आणि खरंच ते इतकं रिफ्रेशिंग होतं की केलेला सर्व प्रवासाचा थकवा एका मिनिटात दूर झाला. त्यानंतर सर्व चेक इन फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आम्ही आमच्या रूमकडे निघालो. हा एक वुडन कॉटेज आमच्या पॅकेजमध्ये आम्ही बुक केला होता. छान होतं. बाहेर बसण्यासाठी छान अरेंजमेंट्स होत्या जिथे बसून तुम्ही रिलॅक्स करू शकता. आतूनही ही रूम खूप छान होती. बेड तर इतका मऊ होता की ओवी आणि रवीला उड्या मारण्यासाठी खूप मजा आली. त्यानंतर थोडा वेळ रिफ्रेश झाल्यावर आम्ही बाहेरचा परिसर एक्सप्लोअर करायला निघालो. ओवी आणि रावीला इतकी मजा येत होती ना. बॅकग्राऊंडमध्ये डीजेवर गाणी लावली होती. फोम पार्टी चालू होती पण आम्ही तिकडे काही गेलो नाही. मग आजूबाजूचा परिसर आम्ही एक्सप्लोअर केला आणि थोडा वेळ तिथेच रिलॅक्स केलं. एकंदरीतच प्रॉपर्टी खूप छान डेव्हलप केली होती. चारही बाजूंना छान माडाची झाडं लावलेली होती. मुलांना खेळण्यासाठी एक मोठा प्ले एरिया बनवला होता. त्यावर सगळ्या मुलांचा इतका दंगा चाललेला, ओवीने तर पूर्ण पैसे वसूल केले होते तिथे. मग लंच करून झाल्यावर आम्ही आमच्या रूमवर रेस्ट करण्यासाठी गेलो. थोडा वेळ झोप काढून झाल्यावर काही फोटोज काढले, काही रील्स शूट केल्या आणि आम्ही हाय टीसाठी निघालो. हाय टीमध्ये चहा कॉफी सोबत गरम गरम वडापाव आणि कांदा भजीची सोय होती. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही तिकडच्या बागेला एक्सप्लोअर करण्यासाठी गेलो. तिथे वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळी फुलं आम्हाला बघायला मिळाली. वेगवेगळ्या प्रकारचे सूर्यफूल, वेगवेगळ्या प्रकारची गुलाबं तिथे मला बघायला मिळाली. त्यात खास आकर्षण होतं हे गुलाबी रंगाचं जास्वंद. मी असं जास्वंद पहिल्यांदा पाहिलं, पण ते इतकं सुंदर दिसत होतं ना. आमच्या पॅकेजमध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज इन्क्लुडेड होत्या. त्यातलीच एक ही बुलक कार्ट रायडिंग. मी आणि प्रतीक तर लहानपणी बैलगाडीत बसलेलो आहोत. पण ओवी आणि रावीसाठी हा एक खूप वेगळा अनुभव होता. त्या दोघींनी ही राईड खूप एन्जॉय केली. त्यानंतर प्रतीकने ट्रॅक्टर रायडिंग केली. ही ॲक्टिव्हिटी पण खूप छान होती. ओवी आणि प्रतीकने खूप एन्जॉय केलं. हा पण एक वेगळाच अनुभव होता. संध्याकाळ झाली तशी गर्दीही कमी व्हायला लागली. वातावरण खूप छान झालं होतं. आज मी पहिल्यांदा बॅडमिंटन खेळले होते. प्रतीकसोबत खेळताना खरंच खूप मजा आली. त्यानंतर वेळ आली डिनरची. डिनरमध्ये खूप ऑप्शन्स होते. व्हेज, नॉनव्हेज, पण सगळं ऑर्गॅनिक होतं. त्यांच्या फार्ममध्ये पिकवलेलं. डिनर झाल्यावर आम्ही तिथल्या काही ॲक्टिव्हिटीज ट्राय केल्या आणि खरंच खूप मजा आली. प्रतीकचा हा शॉट तर A1 होता. दुसऱ्या दिवशी आवरून आम्ही परतीच्या तयारीला लागलो. तर अशी होती आमची ट्रिप. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग.